हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते। आज आपण डेली यूजसाठी तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग हे करू शकता। कशा पद्धतीने करायचं, एकदम सिंपल पद्धत आहे। एकदम कोणत्याही मापामध्ये जास्त फसायचं नाहीये। अगदी तुम्ही सहजपणे प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग करू शकता। अशा पद्धतीने मी तुमच्यासोबत कटिंग शेअर करणार आहे। तर हा मी प्रिन्सेस कट ब्लाउज तुम्हाला दाखवते, कारण की मी हा जो आहे स्टिच केलेला आहे, एका कस्टमरचा आहे, साधा आहे। म्हणजे बघा, तुम्ही डेली यूजसाठी तुम्ही असं साधं ब्लाउज जे आहे ना प्रिन्सेस कटमध्ये स्टिच करू शकता। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बघा, गळा सुद्धा मी इथं कॅनव्हासवर लावून घेतलेला आहे। अगदी तुम्ही पाइपिंग पण करू शकता। जशी आता ही पाइपिंग आपण केली आहे तशीच मागून पुढून सुद्धा तुम्ही इथून सुरुवात केली का, जसं आपण कटोरी ब्लाउजला करतो त्याच पद्धतीने ह्या प्रिन्सेस कट ब्लाउजमध्ये पण पाइपिंग करू शकता। किंवा तुम्हाला जर असं फिनिशिंग येत नसेल पाइपिंगला तर तुम्ही असं कॅनव्हास पण लावू शकता, जसं मी आता लावून घेतलेलं आहे इथं फ्रंट पार्टला। तर हे बघा, हुक लूक पट्टे एकदम मस्त आणि एकदम सुंदर असा प्रिन्सेस कट ब्लाउज हा डेली यूजसाठी साधा ब्लाउजमध्ये तुम्ही स्टिच करू शकता। तर याचं कटिंग कसं करायचं ते मी शेअर करते। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू बघा आणि व्यवस्थित बघा, शेवटपर्यंत बघा। छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला एकदम परफेक्ट ज्या आहेत ना समजतील। आणि व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आवडला तर व्हिडिओ। आता इथं बघा, मी सर्वात पहिलं कार्डशीट पेपर घेतलेला आहे। आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट अशा पद्धतीने मी जे आहेत ना सोबत कटिंग करणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघा, व्यवस्थित बघा। आता इथं बघा, आपण घेतलेला आहे कार्डशीट पेपर, दोन पार्ट, इकडनं ओपन बाजू इकडनं आहे। तर सर्वात पहिला आपल्याला उंची टाकायची आहे। उंची किती पण असू द्या, त्याच्यामध्ये 1 इंच घ्या। जसं कुणाची 12 असेल, 13 असेल, 14 असेल, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करा। आता मी 13 इंच त्याच्यामध्ये प्लस 1 इंच करून घेते, म्हणजे 14 इंचावर उंची टाकून घेते। तर बघा या पद्धतीने। आणि प्रिन्सेस कट ब्लाउजमध्ये शक्यतो उंची थोडीशी तुमची जी काय असेल ना त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राच ठेवा। उंची टाकून घेतली मी इथून डायरेक्टली। आता इथून डायरेक्टली सर्वात पहिला आपण शोल्डर टाकून घेऊ। शोल्डर काढायचा एकदम सोपा फॉर्म्युला म्हणजे 2.25 इंच गळा रुंदी ठेवणे, त्याच्या पुढे तुमच्या आवडीनुसार शोल्डर ठेवणे। जसं मी 3 इंच घेतलं, शिवल्यानंतर 2.5 इंचाचं तयार होईल, एवढं सोपं ध्यानात ठेवायचं। तर सगळं शोल्डर मी 5.25 इंच घेतलं, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचंय। मुंडा उंची कळत नाही किती घ्यायची काय घ्यायची, डायरेक्टली 5.25 इंच मुंडा उंची घेऊन टाका। तुम्हाला डेली यूजसाठी हा ब्लाऊज तुम्ही शिवू शकता एकदम सोप्या पद्धतीने। 5.25 इंच घ्या, कोणताही फॉर्म्युला नाही आहे इथं, काहीच नाही आहे, एकदम सोप्या पद्धतीने कोणतीही साईज असू द्या याच पद्धतीने माप टाकायची आहेत। आता त्याच्यानंतर आपल्याला घडी टाकायची। आता इथं तुमची छाती किती पण असेल, कुणाची 28, 30, 32, 34, 36, 38, 40 कितीही छाती असेल त्याचा चौथा भाग घ्या। जसं मी आता घेते 32 इंच, उदाहरण आपण 32 इंच घेऊ, म्हणजे चौथा भाग येतो 8 इंच। 8 इंचामध्ये पुढं शिलाई मार्जिन घ्यायचं 2 इंच। तर संपूर्ण घडी झाली 10 इंच। आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घ्या। आता ही कटिंग जी आहे मी एकदम फास्ट दाखवते तुम्हाला, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित समजेल असं, थोडं एवढं पण फास्ट नाही आहे। तर अशा पद्धतीने आपण पाहिलं, आपण घडी टाकून घेतलेली आहे आणि या पद्धतीने तुमची साईज किती पण असेल तर त्यानुसार तुम्ही करून घ्या। आता आपल्याला घ्यायचा आहे मुंड्याचा शेप, तर तो घ्यायचा आहे 1.5 इंच। तर 1.5 इंच हा मुंड्याचा शेप बॅक साईडचा असतो। हे बघा या पद्धतीने 1 इंच फ्रंट पार्टचा असतो। हे बघा या पद्धतीने आपण फ्रंट पार्टचाही मुंड्याचा शेप घेतला आणि बॅक साईडचाही 1.5 इंचाचा मुंड्याचा शेप घेतलेला आहे। आता इथं आपल्याला टाकायचा आहे पुढचा गळा, बरोबर। आता इथं खालच्या साईडनी जे आहे ना आपला बॅक साईड निघल आणि हे फ्रंट पार्टला आपलं फ्रंट पार्ट निघल। याच्यामध्ये काय चेंज करायचं, ब्लाऊजवरती माप टाकताना काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा। स्किप करत बघितला तर मग थोड्या गोष्टी ज्या आहेत त्या मिस होऊन जातात आणि ब्लाऊज चुकून जातो मग। त्यामुळे तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, छोट्या गोष्टी ज्या आहेत टिप्स तुम्हाला लक्षात येतील। आता मी इथून गळा रुंदी घेतली, इथून आपल्याला घ्यायचा आहे पुढचा गळा। मी पुढचा गळा टाकून घेते 6.5 इंचावर, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, 7 इंच पण घेऊ शकता। गळा रुंदी मात्र आपल्याला 2.5 इंच ठेवायची आहे खालच्या साईडनी, बघा या पद्धतीने। आणि या पद्धतीने बॉक्स काढून घ्यायचा
आणि इथं तुम्ही गोल गळा घ्या, पान गळा घ्या, आवडीनुसार गळा घेऊ शकता तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये. आता आपल्याला इथं टाकायचा आडवा टक्स. तर बघा आडवा टक्स जो आहे तो मी घेते इथं. छातीचा 10वा भाग टाकायचा आहे आपल्याला इथं. तर 32 छाती आहे, 32 छातीचा आडवा भाग येतो 3.2. मग आपण इथं 3.2 घेतलं आणि वरच्या साईडला सुद्धा आपण इथं 4 पावणे 4 इंच घेऊया. कोणतीही साईज असू द्या. आडवा टक्स छातीचा 10वा भाग टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला उभा टक्स जो आहे तो तुम्ही टक्स लाईन मोजून टाकू शकता. तुम्हाला परफेक्ट काढायचा असेल माप इथलं तर तुम्ही आपला कटोरीचा तुमचा कोणताही कटोरीचा ब्लाऊज घ्या आणि टक्स पॉईंट काढून त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्या. त्याच्यानंतर मी खालून पट्टी मोजतीये तर मी पावणे 4 इंचावर घेतलेला आहे पॉईंट आणि 3.2 इथं सुद्धा मोजून घ्यायचं. सरळ लाईन मारून घ्यायची. आता हे बघा या पद्धतीने घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इकडनं 1.5 इंच पॉईंट घ्यायचा. हा 1.5 इंच पॉईंट घेतल्यानंतर वरच्या साईडला 1 इंच पॉईंट घ्यायचा. आता इथं तुमचा किती पण येला असेल तरी त्याच्यावरती 1 इंच पॉईंट घ्यायचा. हा 1 इंच पॉईंट पुन्हा जोडून द्यायचा आणि हा जो आहे आपल्याला शेप द्यायचा. प्रिन्स कटचा शेप या पद्धतीने देऊन घ्यायचा आणि इथून थोडा पाव इंचाचा जो आहे अंतर तो आपल्याला इथे मात्र काढायचा आहे. हे फक्त फ्रंट पार्टसाठी आहे. त्याच्यानंतर इथून असा जो आपण शेप 1.5 इंच पॉईंट घेतला त्याला असा शेप द्यायचा आहे. बघा या पद्धतीने देऊन घेतल्यानंतर ह्या साईडने वाढवायचं आहे 1 इंच. हे बघा आपण जे हे 1.5 इंच इथं वाढवलेलं आहे ते आपल्याला इथं 1 इंच वाढवायचं आणि हुक लूप पट्टीच्या साईडने आपल्याला अर्धा इंच ज्यावेळेस आपण ब्लाऊजवर कपडा टाकू त्यावेळेस वाढवून घ्यायचं. आता हा पॉईंट इकडे जोडून घ्या. इथंही मी पाव इंच वाढवून घेतलं. आता हे पॉईंट आपल्याला इथं खाली जोडून द्यायचे. अशा पद्धतीने आपण हा जे आहेत ना मार्किंग करून घेतलं फ्रंट पार्टचंही. आता मी ब्लाऊजवर कशी माप टाकायची ते पण सांगते. सर्वात पहिला आपण काय करू तर याचं कटिंग करून घेऊ आपण. मी तर हे तुम्हाला डेली यूजसाठी ब्लाऊज वापरण्यासाठी याचं कटिंग दाखवते. याचं जर एकदम परफेक्ट ड्राफ्टिंग जर केलं तर ते ब्लाऊज जो आहे ना, जर तुम्ही एखाद्या चांगल्या साडीवर एखाद्या चांगल्या पैठणीवर जर शिवायचं असेल तर तुम्हाला त्याचं कटिंग हे एकदम परफेक्टली आणि एकदम वेगळं करावं लागेल. म्हणजे एकदम छोटे छोटे पॉईंट लक्षात घेऊन कटिंग करावं लागेल. हे मी डेली यूजसाठी प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग दाखवते, जेणेकरून तुम्ही अगदी 5 मिनिटात याचं कटिंग करून अगदी 1 तासात ब्लाऊज स्टिच करू शकता. एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी नवीन ब्लाऊज शिकतायत, कोणतेही तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केलेला आहे. आता हा आपला बॅक साईड पार्ट आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे गळा घेऊ शकता. माझे दुसरेही प्रिन्सेस कट ब्लाऊजचे व्हिडिओ आहेत अपलोड केलेले मी, ज्यामध्ये काही छोटे छोटे पॉईंट पण सांगितलेले आहेत, ज्यामध्ये तुम्ही कारण की बऱ्याच मैत्रिणींचे कसं डीप वगैरे गळे असतात, मग ते कटिंग कसं करायचं अशा पद्धतीने हे तुम्ही डेली यूजसाठी कटिंग करू शकता याचं आणि स्टिचही करू शकता. तर मी इथं गळा कट करून घेतलेला आहे. तुम्हाला या पद्धतीने ब्लाऊज जर तुम्ही कट केला तर तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. व्यवस्थित तुमचं ब्लाऊज जे आहे ते मस्त असं बसणार आहे. डेली यूजसाठी तुम्ही हे पॅटर्न वापरू शकता. तुम्ही बघा अशा पद्धतीने आपलं हे प्रिन्सेस कट जे आहे ना कटिंग झालेलं आहे. आता याच्यामध्ये काय चेंज करायचं ते मी सांगते. बघा सपोज हा आपला ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज जो आहे तो तुम्हाला अशा पद्धतीने खाली ठेवून घेतल्यानंतर हे पार्ट तुम्हाला असं ठेवायचं आहे. हे पार्ट असं ठेवल्यानंतर आता इथे आपण अगोदरच 1 इंच ह्या साईडनी वाढवून घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही. आणि इथं जे आहे ना, ज्यावेळेस आपण ब्लाऊज असा ठेवतो तर आपल्याला इथं अर्धा इंच ह्या साईडला एक लाईन ओढून घ्यायची, म्हणजे एक्स्ट्रा ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा पार्ट जो आहे तो ब्लाऊजवरती असा ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही हा गळा जो आहे तो जसाच्या तसा काढून या पद्धतीने इकडे वाढवून घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा अशा पद्धतीने हे आपल्याला ब्लाऊजवरती वाढवून घ्यायचं.
आणि बाकी तुम्ही जसंच्या तसं आखून घ्यायचंय। अशा पद्धतीने हे पार्ट तुम्हाला ह्या साईडनी वाढवून घ्यायचंय अर्धा इंचाने। तर अशा पद्धतीने आपली ही कटिंग आहे। तुम्हाला बाकी कोणत्या पार्टमध्ये काही करायचं नाहीये। ह्या डेली यूजचं ब्लाऊजचं कटिंग आहे हे, म्हणजे तुम्ही साध्या ब्लाऊजवर याचं कटिंग करून स्टिच करू शकता। आणि साध्या ब्लाऊजचं स्टिचिंग जे आहे ते मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देते, तिथं जाऊन तो व्हिडिओ बघा, साधा ब्लाऊज तुम्ही कसा शिवायचा आहे म्हणून। आणि मी आता याचं कटिंग दाखवलं तुमच्याबरोबर, एकदम यूजफुल व्हिडिओ आहे हा। आणि तुम्ही डेली यूज अशा पद्धतीने तुम्ही साधा ब्लाऊज हा स्टिच करू शकता। तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवणार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि काही कळालं नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।